नमस्कार मित्रांनो. तर 25 ऑगस्ट मंगळवारच्या दिवशी आपल्याला असं बघायला मिळते की कमळी, निंगी, साहेबा बाहेर पडलेले असतात. ते 5 वाजेपर्यंत रितेश सरपोतदाराचा क्लास बंद करणार असतात. कमळीची काहीतरी वस्तू राहते म्हणून ती वस्तू देण्यासाठी गौरी तिथे येते. तेवढ्यात तिथे रितेशची गाडी येते आणि रितेश गौरीला किडनॅप करायला सांगतो. कमळी इथे आपल्या घरी जाते आणि तिला दिसतं की गौरी घरी नाही आहे. कमळी बाहेर येते आणि मोठमोठ्याने गौरीला सगळीकडे आवाज देते, पण गौरी कुठेच नसते. साहेबा, निंगी, कमळी गौरीला सगळीकडे शोधतात. इथे रितेश म्हणत असतो, कमळी 5 वाजेपर्यंत माझा क्लास बंद करणार होती ना, आता बघू ना ती काय करते. तर इथे कामिनी, रागिनी बँकेतल्या त्या माणसाला भेटतात. अन्नपूर्णाच्या लॉकरमधून एक डॉक्युमेंट काढले जातात. कामिनी ते डॉक्युमेंट्स वाचते आणि ती हादरते. रागिनी विचारते, आई काय झाले? कामिनी म्हणते, वाच, त्या म्हातारीने काय घोळक घालून ठेवलाय. रागिनी ते पेपर्स वाचते आणि तिच्याही पायाखालची जमीन सरकते. तर इथे कमळी, नंगी, साहेबा गौरीला शोधत असतात आणि तेवढ्यात तिथे रितेशची गाडी येते. रितेश कमळीला म्हणतो, काय मग? मी ऐकलंय तुझी आई हरवली आहे. आणि हो, तू 5 वाजेपर्यंत माझा क्लास बंद करणार होतीस ना, काय झालं? कमळीला इथेच कळतं की रितेशनेच काहीतरी केले. रितेशने आपल्या आईला गायब केले. आता कमळी तिच्या आईला कशी शोधतीये आणि रितेशचा क्लास कसा बंद करते ते बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर या सगळ्याची सुरुवात अशी होतीये की कमळी मीडियासमोर सांगते की मी परवानगी दिली नव्हती, तरी पण या रितेशने माझा फोटो वापरला, बॅनरवर लावला आणि हा अशीच फसवणूक करतो. या विशालच्या बाबतीतही तेच केलं. रितेश म्हणतो, कमळी काय बोलतेस तू? अगं तुला एवढे पैसे दिले ना, अजून हवे आहेत का तुला? बघ, जेवढे हवे तेवढे पैसे माग, पण या विशालला त्रास देऊ नको, त्याचं नाव कुठेच आणू नको. मीडियावाले म्हणतात, म्हणजे तू या मुलावरती दबाव टाकतेस का? आणि हे काय, पैसे घेऊन तू या रितेशची बदनामी करते? असं का करतेस? तू तर टॉप केलं होतंस ना. कमळी म्हणते, नाही, हे सगळं खोटं आहे. रितेश म्हणतो, खोटं वगैरे काही नाही. ही आजकालची पिढी ही अशीच असते, यांना क्विक मनी हवा असतो. ही कमळी गावावरून आली आहे, शहरातली झगमगाट बघितली आणि हिला मोह आवरला नाही. हिला पैसा हवा होता. घरची अडचण, आई एकटी, कुठून पैसा आणायचा? मग असा काहीतरी मार्ग निवडला तिने आणि आली माझ्याकडे. पण जाऊ दे, मुलगी हुशार आहे, ब्राईट फ्युचर आहे, म्हणून मी काही तक्रार वगैरे करणार नाही. पण कमळी, याला काही त्रास देऊ नको. रितेश मीडियावाल्यांना सगळ्यांना जायला सांगतो आणि तो कमळीला म्हणतो, कमळी, मला तुझ्याशी एकांतात बोलायचे. कमळी म्हणते, तू कुठल्या लायकीचा आहे ना ते मला चांगलंच माहिती आहे, त्यामुळे मला एकांतात बोलायचं नाही आहे. तुला जे बोलायचे ते इथे बोल, सगळ्यांसमोर. रितेश म्हणतो, 2 मिनिटाचं काम आहे, माझं ऐकून घे. साहेबा म्हणतो, कमळी, आम्ही बाहेर थांबतो, काही वाटलं तर इशारा कर. कमळी ठीक आहे म्हणते. सगळे बाहेर निघून जातात. इथे रितेश म्हणतो, कमळी, कळलं का मी माझ्या शत्रूंना कसा हरवतो? अगं तू तर माझी शत्रू पण नाही आहे, तरी पण तुला झलक दाखवली आहे, म्हणून मी तुला सांगतोय, मी तुला उद्ध्वस्त करीन. माझ्या विरोधात जाऊ नकोस. तू काही जरी करायला गेलीस ना तरी तोंडावर पडशील. आणि राजकारण म्हणशील ना तर राजकारण मला शिकवू नको. राजकारणात मी तरबेज आहे. मी रितेश सरपोतदार आहे. अगं तुझ्या ह्या असल्या पोकळ धमक्यांना मी अजिबात घाबरत नाही. मला माहिती आहे ना तू काय बोलशील. आणि अजून एक गोष्ट, मी हरत नाही, मला दुसऱ्यांना हरवायची सवय आहे. रितेश तोच किती मोठा आहे, तो किती महान आहे हे कमळीला सांगत असतो. तर इथे साहेबा ऋषीला फोन लावतो आणि कमळी, साहेबा हे सगळे क्लासला गेले होते, तिथे काय झालं ते विचारतो. साहेबा क्लासला गेल्यावर तिथे काय काय झालं ते सगळं सांगतो. ऋषीला वाटतं की कमळीला आपल्या मदतीची गरज आहे, आत्ता आपण तिच्याकडे असायला हवं. तर इथे कमळी रितेशचं सगळं बोलणं ऐकून घेते आणि ती रितेशला म्हणते, रितेश, तुला वाटत असेल की तू हे राजकारण करून खूप मोठं काहीतरी करतोयस, पण एक लक्षात ठेव,
माणसाकडे शिक्षण असलं ना की लढाईची धमकसुद्धा येते. मी अन्याय सहन करणार नाही आणि गप्पसुद्धा बसणार नाही. रितेश म्हणतो, शहाणी हो जरा आणि मला नडू नको, त्यातच तुझं हित आहे. कमळी म्हणते, मला माहिती आहे माझं हित कशात आहे आणि कशात नाही. आणि विद्यार्थ्यांची ताकद काय असते ना ते आता तुला दाखवून देते. आता लवकरच तुला सगळं समजेल. रितेश, कमळी एकमेकांना बराच वेळ धमक्या देत असतात. कमळी म्हणते, रितेश सरपोतदार, उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जर तू तुझा क्लास बंद केला नाहीस तर या सगळ्याचे परिणाम वाईट होतील. म्हणून तुला सांगते, उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तू तुझा क्लास बंद कर आणि ज्यांची फसवणूक केली आहेस ना त्या सगळ्यांना त्यांचे पैसे परत कर. रितेश म्हणतो, आणि नाही केलं तर? कमळी म्हणते, नाही केलं तर? उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत नाही केलं तर तुझा हा 5 स्टार क्लास आहे ना तो मी बंद करीन आणि तुझं साम्राज्य मुळापासून उपटून फेकून देईल. आणि हे कसं करेन ना ते तुला कळणार नाही. तुझा माज मीच उतरवणार. कमळी त्याला धमकावून तिथून निघून जाते. रितेश घाबरलेला असतो. तर इथे कामिनीने ती चावी मिळवलेली असते ती बँकेतल्या माणसाकडे देते आणि त्याला फोन लावते. कामिनी त्या माणसाला म्हणते, तुम्हाला मी चावी दुपारीच दिली आहे आणि आता मी तिथे बँकेत येते. तो माणूस म्हणतो, अहो मॅडम, आत्ता येऊ नका, मॅनेजर घरी गेलेले आहेत. उद्या सकाळी ते येतील, त्यांच्याकडेच चावी आहे. त्यांच्याकडून चावी घेऊन मी पहिलं तुमचं काम करेन, तुम्हाला लॉकर उघडून देईन. कामिनी म्हणते, उद्या सकाळी बँक उघडायच्या आधीच मी तिथे उभी असेल आणि आधी माझं काम व्हायला हवं. तो माणूस ठीक आहे म्हणतो. कामिनी इथे अस्वस्थ असते. तर इथे कमळी आपल्या घरी येते. कमळी, निंगी, साहेबा हे ऋषीची वाट बघतात. ऋषी तिथे येतो आणि कमळीला म्हणतो, सॉरी कमळी, मला तुझी मदत करायची होती पण आता मला जावं लागते. कमळी विचारते, कुठे जावं लागते? ऋषी म्हणतो, कमळी, महत्त्वाचं काम आले आणि त्यासाठी UKला जावं लागते. मोठं प्रोजेक्ट आहे. पण मला जायचं नव्हतं. आज रात्रीची फ्लाईट आहे, आईने जायला सांगितले. कमळी म्हणते, नाही नाही, तुम्ही जा. महत्त्वाचं काम आहे ना ते पूर्ण करा आणि मन लावून काम करा. ऋषी, कमळी तिथून बाहेर पडतात. तर इथे नयनतारा आपलं काम करत असते. ऋषीचे वडील म्हणतात, अगं कमळी चांगली मुलगी आहे. ऋषी तिची मदत करतो तर तुला का त्रास होतो? नयनतारा म्हणते, याचं कारण तुम्हाला पण माहिती आहे. ऋषीला ती कमळी आवडते आणि ती आपल्या स्टेटसची नाही आहे. तिने आपला विश्वासघात केला आहे. मला ती मुलगी अजिबात आवडत नाही. ऋषीचे बाबा म्हणतात, अगं पण नयनतारा, तू रोहित आणि राधिकाच्या लग्नाला पण असाच विरोध केला होता. पण आता बघतेस ना, अगं रोहित एवढी चिडचिड करतो पण राधिका अजिबात त्याला उलटून बोलत नाही. आपल्या घरातलं उदाहरण घे ना आता. तू पुन्हा तसं केलंस ना तर रोहित, राधिका यांनी पळून जाऊन लग्न केलं तसंच कमळी आणि ऋषीसुद्धा करतील. नयनतारा म्हणते, नाही, असं काही होणार नाही. मी ऋषीला कमळीपासून लांबच ठेवणार. नयनतारा पुढचा विचार करत असते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.